Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स आणि त्याचे 2 ॲप्लिकेशन. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय होता? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल विच इंटरसेक्ट अदर 2 साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन द लाईन डिवाइड्स दोज साइड्स इन द प्रपोर्शन मीन्स इन सेम रेशो. म्हणजे ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल लाईन जर दिलेली असेल की जी उरलेल्या 2 साईडला 2 भिन्न बिंदू छेदत असेल, तर ती लाईन त्या 2 साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करतो. त्याच्यानंतर त्याचा आपण कॉन्व्हर्स बघितला. त्याचं प्रूफ काय आपण दिलं नाही, पण ते एक्झाम्पलमध्ये वापरतो. इफ अ लाईन डिवाइड्स 2 साइड्स ऑफ ट्रायंगल इन सेम रेशो, देन इट इज पॅरलल टू द थर्ड साईड. ट्रायंगलच्या 2 साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करणारी लाईन ही तिसऱ्या साईडला पॅरलल असते. त्याच्यानंतर त्याचे 2 ॲप्लिकेशन बघितले. त्याच्यात पहिलं होतं प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका अँगलच्या बायसेक्टरची प्रॉपर्टी. द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साईड अपोजिट टू दॅट अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर काढला तर तो त्या अँगल समोरच्या साईडला ट्रायंगलच्या उरलेल्या 2 साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी बघितली आपण, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ती काय होती? द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम पॅरलल लाईन्स. 3 पॅरलल लाईन एका ट्रान्सव्हर्सलवर जे 2 इंटरसेप्ट तयार करते त्यांचा रेशो हा त्याच 3 लाईनची एखादी दुसरी ट्रान्सव्हर्सल असेल तर तिच्यावर तयार होणाऱ्या 2 इंटरसेप्टचे रेशो, हे दोघं रेशो इक्वल असतात. तर आता आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर त्याचे 2 ॲप्लिकेशन, त्याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस 1.2 हा सॉल्व करायचा आहे. बघा, क्वेश्चन फर्स्ट बघा. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर रे पी एम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. बघा, अँगल बायसेक्टर ची प्रॉपर्टी काय होती? द बायसेक्टर ऑफ ॲन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साईड अपोजिट टू दॅट अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. म्हणजे ट्रायंगलच्या एका अँगलचा बायसेक्टर हा त्या अँगल समोरच्या साईडला ट्रायंगलच्या उरलेल्या 2 साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो. त्याचं कॉन्व्हर्स काय बरं? त्याचा कॉन्व्हर्स असेल की एखाद्या व्हर्टेक्सपासून काढलेला रे हा त्या व्हर्टेक्स समोरच्या साईडला ट्रायंगलच्या उरलेल्या 2 साईडच्या रेशोमध्ये जर डिवाईड करत असेल तर तो रे त्या व्हर्टेक्स जवळच्या अँगलचा बायसेक्टर असतो. आता इथं पहिली फिगर बघा, ट्रायंगल पी क्यू आर दिला आहे आणि रे पी एम दिला आहे. तर पी एमचे पी एम हा जो रे आहे तो साईड क्यू आरचे 2 पार्ट्स तयार करतो, क्यू एम आणि एम आर. तर यांचा रेशो जर पी क्यू आणि पी आरच्या रेशो एवढा जर असेल तर समजून घ्यायचं रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर असेल. म्हणजे थोडक्यात अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स आपल्याला वापरायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला ते दोघं रेशो सारखे येतात का ते बघूया. आधी आपण घेऊया पी क्यू अपॉन पी आर. पी क्यू अपॉन पी आर किमती टाकूया. पी क्यू आहे 7 आणि पी आर आहे 3. म्हणजे रेशो आला आहे 7/3. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता आपण क्यू एम अपॉन एम आर हा रेशो घेऊया. क्यू एम अपॉन एम आर किमती टाकूया.
3.5 अपॉन 1.5. डेसिमल पॉईंट इलिमिनेट करूया. 10ने मल्टिप्लाय करून 35 अपॉन 15. 5ने डिवाइड करा. 7 अपॉन 3. याला 2 नंबर देऊया. इक्वेशन नंबर सेकंड. बघा पी क्यू अपॉन पी आर किती आला 7 अपॉन 3 आणि क्यू एम अपॉन एम आर सुद्धा 7 अपॉन 3. म्हणजे आपण लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 we get which two ratios are equal? PQ upon PR is equal to QM upon MR. याचा अर्थ काय की रे पी एम हा क्यू आरला पी क्यू आणि पी आर या दोन साईडच्या रेशोमध्ये डिव्हाइड करतो. म्हणून अँगल बायसेक्टरची जी प्रॉपर्टी आपण वापरली त्याचं कॉन्व्हर्स वापरूया. देअरफॉर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तो रे जो पी एम असेल तो अँगल क्यू पी आरचा टेल बायसेक्टर. देअरफॉर रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे. त्याच्यातली त्या एक्झाम्पलमधली दुसरी फिगर बघूया आपण. ही बघा दुसरी फिगर. इथं सुद्धा ट्रायंगल पी क्यू आर दिला आहे, रे पी एम दिला आहे आणि आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आहे का. इथं सुद्धा आपण पी क्यू आणि पी आरचा रेशो घेऊया. पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू 10 अपॉन 7. त्याला नंबर 1 देऊया. नंतर क्यू एम अपॉन एम आर घेऊ मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच. क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 8 अपॉन 6. 2ने डिवाइड करा 4 अपॉन 3. त्याला सेकंड नंबर देऊया. आता इक्वेशन 1 आणि 2 हे दोघं रेशो इक्वल येत आहेत का? नाही, दोघं डिफरंट आहेत. म्हणून आपण लिहूया फ्रॉम 1 and 2 we get PQ upon PR is not equal to QM upon MR. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय होती? जर रे पी एम क्यू आरला पी क्यू आणि पी आरच्या रेशोमध्ये डिवाइड करत असेल तर रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर. त्याचं निगेटिव्ह स्टेटमेंट काय? आपण इंग्रजीमध्ये निगेटिव्ह स्टेटमेंट शिकतो. रे पी एम जर क्यू आर या साईडला उरलेल्या दोन साईड पी क्यू आणि पी आरच्या रेशोमध्ये डिवाइड करत नसेल तर रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर येणार नाही. म्हणजे थोडक्यात आपण कॉन्व्हर्सचं निगेटिव्ह स्टेटमेंटच वापरतो आहे म्हणून रिझन आपण तेच देऊया. देअरफॉर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी रे पी एम बायसेक्टर येईल का? आता रेशो सारखे नसल्यामुळे नाही. इज नॉट बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये तो बायसेक्टर आला होता, आता या एक्झाम्पलमध्ये तो बायसेक्टर आलेला नाही. त्याची तिसरी फिगर बघा. इथं सुद्धा ट्रायंगल पी क्यू आरच दिलेला आहे
रे पी एमच दिला आहे. इथं सुद्धा नेहमीप्रमाणे तेच रेशो घेऊ आपण. पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू व्हॅल्यू टाकूया 9/10. इक्वेशन नंबर 1. सेकंड रेशो क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू 3.6 अपॉन 4. 10ने जर मल्टिप्लाय केलं तर 36 अपॉन 40. 4ने डिवाइड करा 9/10. याला नंबर सेकंड देऊया. बघा वर 9/10 आला, खाली पण 9/10 आला, म्हणून खाली लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2 वी गेट पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. याचा अर्थ इथला जो रे पी एम आहे तो अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर येईल. नेहमीप्रमाणे तेच रिझन देऊ. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी रे पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. अशा पद्धतीने हे पहिल्या प्रश्नातले 3 एक्झाम्पल होते. ते आपण या पद्धतीने त्याच्यात पहिल्या आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये रे पी एम हा अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर आला. पण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ते 2 रेशो इक्वल न आल्यामुळे तो रे त्या अँगल क्यू पी आरचा बायसेक्टर नव्हता. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर पी एम इज इक्वल टू 15. फिगरमध्ये दाखवूया. पी एम 15 नंतर पी क्यू 25. पूर्ण पी क्यू 25 आहे, त्यापैकी पी एम 15 आहे, म्हणजे एम क्यू किती येईल 10. बिटवीनचा आधार घेऊन आपण एम क्यू काढू शकतो. त्याच्यानंतर पी आर, पूर्ण पी आर दिला आहे 20, त्यापैकी एन आर आहे 8. बिटवीनचा आधार घेऊन 20 - 8 किती येईल 12. तर आपल्याला विचारलं आहे स्टेट व्हेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू, गिव द रिझन. तर सेगमेंट एन एम हा साईड आर क्यूला पॅरलल आहे की नाही हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स वापरायचा आहे. जर लाईन एन एम पी आर आणि पी क्यूला जर इक्वल रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर एन एम हा थर्ड साईड आर क्यूला कसा येईल पॅरलल. तर आधी आपण बिटवीनचा आधार घेऊन एम क्यू आणि पी एन काढून घेऊ. काय काय दिलं आहे बघा. पी एम दिला आहे 15, पी क्यू दिला आहे 25, पी आर दिला आहे 20, एन आर दिला आहे 8. आपण आधी पी एन आर ही बिटवीन जर वापरली तर पी एन प्लस एन आर इज इक्वल टू काय होईल फिगरवरून पी आर. आणि इकडे पी एम इथं बिटवीननेस कोणती वापरली आपण पी डॅश एन डॅश आर. आणि इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर पी एम प्लस एम क्यू इज इक्वल टू पी क्यू. इथं कोणती बिटवीननेस वापरली आपण पी डॅश एम डॅश क्यू ही बिटवीननेस वापरली. आता आपण व्हॅल्यू जर टाकल्या तर पी एन हा काढायचा आहे, म्हणून पी एन प्लस एन आर दिला होता आपल्याला 8 इज इक्वल टू पी आर दिला होता 20. म्हणजे याचा अर्थ पी एन आला आपला 20 - 8 12. तसं इकडे पी एम दिला होता 15 प्लस एम क्यू काढायचा आहे इज इक्वल टू 25. देअरफॉर एम क्यू इज इक्वल टू काय
25 मायनस 15 किती येईल 10. अशा पद्धतीने सेगमेंट काढून घ्यायचं. मग आता आपण रेशो घेऊया की एन क्यू हा सेगमेंट पी क्यू आणि पी आरला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करतो का ते आपण बघूया. त्याच्यासाठी आपल्या पी एम आणि एन आरचा रेशो आणि पी एम आणि एम क्यूचा रेशो घेऊया. आधी घेऊ आपण पी एम अपॉन एन आर इज इक्वल टू व्हॅल्यू टाकूया 12 अपॉन 8. 4ने डिवाइड करा 3 अपॉन 2. याला नंबर 1 देऊन टाकू. आता तिकडचा रेशो घेऊया पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू व्हॅल्यू टाकूया 15 अपॉन 10. 5ने डिवाइड करा 3 अपॉन 2. याला सेकंड नंबर देऊया. पहिल्या रेशोची किंमत आणि दुसऱ्या रेशोची किंमत दोघांची किंमत 3 अपॉन 2 म्हणजे इक्वल आली. म्हणजे आपण खाली लिहू शकतो फ्रॉम 1 and 2 वी गेट कोणते दोन रेशो इक्वल आले पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एन अपॉन एन आर. दोघं रेशो सारखे आले. याचा अर्थ काय झाला की सेगमेंट एन क्यू एम एन हा पी आर आणि पी क्यू या दोघं साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करतो आहे. याचा अर्थ बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय कॉन्व्हर्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम की एखादी लाईन जर ट्रँगलच्या दोन साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर ती लाईन थर्ड साईडला पॅरलल असते. मग एन एम जर पी आर आणि पी क्यूला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करतो तर एन एम हा आर क्यूला कसं येईल पॅरलल. देअर फॉर सेगमेंट एन एम पॅरलल टू साईड आर क्यू. म्हणजे आपण दाखवलं की एन एम हा आर क्यूला कसा आहे पॅरलल. असं हे एक्झाम्पल नंबर सेकंड. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. इन ट्रँगल एम एन पी सेगमेंट एन क्यू इज द बायसेक्टर ऑफ अँगल एन मीन्स अँगल पी एन एम. इफ एम एन इज इक्वल टू 5 दाखवले फिगरमध्ये. पी एन इज इक्वल टू 7 तो पण दाखवला आहे. एम क्यू इज इक्वल टू 2.5. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी क्यू. पी क्यू काढायचं आहे. बघा ट्रँगलमध्ये एन क्यू हा अँगल एनचा बायसेक्टर आहे. इन ट्रँगल पी एम एन सेगमेंट एन क्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एन मीन्स अँगल पी एन एम. मग आपली जी पहिली प्रॉपर्टी झाली प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर तर ती प्रॉपर्टी काय म्हणते की बायसेक्टर जर दिलेला असेल तर ज्या अँगलचा बायसेक्टर आहे त्या अँगलच्या समोरच्या साईडला तो ट्रँगलच्या उरलेल्या दोन साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो. याचा अर्थ ती प्रॉपर्टी वापरायची बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. पहिली प्रॉपर्टी. कोणते दोन रेशो होतील ट्रँगलच्या उरलेल्या दोन साईडचा रेशो म्हणजेच पी एन अपॉन एम एन इज इक्वल टू बायसेक्टरमुळे तयार झालेल्या दोन सेगमेंटचा रेशो पी क्यू अपॉन क्यू एम. आता या 4 सेगमेंटपैकी 3 सेगमेंटच्या लांबी आपल्याला दिल्या आहेत ते टाकायचे. पी एन किती आहे 7. देअर फॉर 7 अपॉन एम एन पण दिला आहे 5 इज इक्वल टू पी क्यू पण काढायचं आहे. पी क्यू अपॉन एम क्यू दिला आहे 2.5
5. देअरफॉर पी क्यू काय येईल, पी क्यू इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशनने 7 इंटू 2.5 अपॉन 5. 2.5ने 5ला डिवाईड जर केलं तर खाली 2 येईल. म्हणजे पी क्यू इज इक्वल टू काय येईल, 7/2. आणि सेगमेंट असल्यामुळे त्याची लेंथ ही डेसिमल पॉईंटमध्ये लिहायची आहे. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 2ने 7ला डिवाईड करा 3.5 युनिट्स. असं हे आपलं एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 4 बघूया. मेजर ऑफ सम अँगल्स इन द गिवन फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट ए पी अपॉन पी क्यू पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक दिसत असेल की 2 अँगल 60चे आहेत. अँगल ए पी क्यू आणि अँगल ए बी सी. आता हे दोघं अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. पी क्यू आणि बी सी या 2 लाईन आहेत आणि ए बी जर ट्रान्सवर्सल घेतली तर करस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ पी क्यू बी सीला कसं येईल, पॅरलल. मग आपण ॲन्सरमध्ये लिहायचं अँगल ए पी क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी सी. रिझन ईच 60 डिग्री, प्रत्येकी 60 अंशाचा आहे तो. म्हणून करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट मिळाले. म्हणून करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार लाईन पी क्यू किंवा सेगमेंट पी क्यू ही बी सीला, साईड बी सीला पॅरलल. आणि मग ट्रँगल ए बी सी जर पूर्ण घेतला तर त्या ट्रँगल ए बी सीमध्ये पी क्यू जर बी सीला पॅरलल आहे तर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. देअरफॉर बाय ट्रँगल ए बी सीमध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कोणते 2 रेशो येतील, पी क्यू ए बी आणि ए सीला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करेल. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. असं हे सिम्पल एक्झाम्पल अशा पद्धतीने ते प्रूव्ह झालं. अगदी सिम्पल आहे. 2 अँगल 60चे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, त्याच्यामुळे पी क्यू बी सीला पॅरलल येईल. आणि पी क्यू बी सीला पॅरलल घेतला की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमने पी क्यू हा ए बी आणि ए सीला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करेल. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. या पद्धतीने ते प्रूव्ह होईल. ते डिटेल व्यवस्थित लिहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचं एक्झाम्पल घेऊ आपण आपल्या आजच्या लेक्चरचं. इन ट्रॅपेझियम ए बी सी डी. ट्रॅपेझियम मीन्स only one pair of opposite side is parallel. That means other pair of opposite side is non-parallel. Therefore it is called trapezium. मग आता अपोजिट साईडची कोणती पेअर पॅरलल दिली आहे, ए बीला डी सी पॅरलल आहे आणि मध्ये जो सेगमेंट आहे पी क्यू तो पण त्या दोघं साईडला पॅरलल आहे. म्हणजे याचा अर्थ ए बी पी क्यू आणि डी सी हे पॅरलल आहे. आज काही सेगमेंट दिलेत पहा. ए पी दिला आहे 15, पी डी दिला आहे 12, क्यू सी दिला आहे 14 आणि बी क्यू विचारलं. तर आपल्याला 3 लाईन पॅरलल आहेत, ए बी पी क्यू आणि डी सी. मग ॲन्सरमध्ये लिहूया आपण लाईन ए बी पॅरलल टू लाईन पी क्यू पॅरलल टू लाईन डी सी. 3 लाईन पॅरलल आहेत. मग आपली सेकंड प्रॉपर्टी काय झाली होती ॲप्लिकेशनमध्ये, 3 लाईन पॅरलल जर असतील तर 2 त्यांच्या ट्रान्सवर्सल असतील तर दोघं ट्रान्सवर्सलवर तयार होणारे इंटरसेप्टचा रेशो सारखे. मग ए बी पी क्यू आणि डी सी या पॅरलल आहेत. ए डी आणि बी सी या ट्रान्सवर्सल येतील. मग ए डीवर
दोन इंटरसेप्टचा रेशो काय येईल, देअर फॉर कोणती आहे प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स and their transversal which ratios are equal, AP upon PD is equal to PQ upon QC. आता व्हॅल्यू टाकून देऊ आपण, बी क्यू अपॉन क्यू सी. आता व्हॅल्यू टाकूया, देअर फॉर 15/12 इज इक्वल टू बी क्यू अपॉन 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर बी क्यू इज इक्वल टू काय, 15 × 14 अपॉन 12. भाग देऊन टाकू आपण. आधी 3ने डिवाइड करूया, इथं येईल 5, इथं येईल 4. नंतर 4 आणि 14ला आपण 2ने डिवाइड करूया, 2 7. म्हणजेच बी क्यू इज इक्वल टू काय, 7 × 5 35 अपॉन 2. मीन्स बी क्यू इज इक्वल टू 17.5 युनिट्स. असे हे एक्झाम्पल नंबर 5. उरलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.